ती फक्त 3 वर्षाची होती. तिच्या हातात अजून खेळणी घट्ट बसलीही नव्हती. मात्र एका नराधमाने तिचे बालपणच नाही तर तिचं आयुष्यही निर्दयीपणे हिरावून घेतलं. मालेगाव महाराष्ट्राच्या हृदयात खोल घाव करणारी ही घटना आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथं 23 वर्षीय बेअक्कल युवकाने ओळखीतील कुटुंबातील 3 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली आहे. ती बेपत्ता झाल्यावर आई वडील तिचा शोध घेत होते. त्यांनी आरोपीकडे देखील विचारणा केली होती. तेव्हा तो त्यांना म्हणाला की तिला मी चॉकलेट दिलं आणि दुकानावर सोडलं होतं. काही तासातच गावाजवळ त्या चिमुकलीचा छिन्न विच्छिन्न मृतदेह आढळला. आईवडिलांनी त्या क्षणी हंबरडा फोडला आणि गावाचं थरथरून जाणं हे शब्दात सांगता येणार नाहीये. घटना समजताच संपूर्ण गाव एकत्र उभं राहिलं. आरोपीला त्वरित फाशी द्या, आमच्या हवाली जरा करा अशी मागणी धरू लागली. गावकऱ्यांनी रस्ता रोकोही केला. महिलांनी थेट न्यायालयात घुसून आरोपीला बाहेर काढण्याची मागणीही केली. गर्दी इतकी वाढली होती की न्यायालयाने दोन्ही गेट बंद केली. पोलिसांनी एका 23 वर्षीय आरोपीला अटक देखील केली आहे. त्याने सुरुवातीला मी मानसिक रुग्ण आहे असा दावाही केला होता, पण वैद्यकीय तपासणीत तो अगदी फिट दिसलाय. तपासात सहकार्य न करणे, हत्यार न सांगणे, त्यामुळे पोलिसांनी 7 दिवसाची वाढीव पोलीस कोठडी देखील त्यासाठी मागितली आहे. न्यायालयानं आरोपीला 27 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावली आहे. नागरिकांचा संताप इतका वाढला की आरोपीला न्यायालयात प्रत्यक्ष आणणं धोकादायक ठरत होतं. म्हणून न्यायालयाच्या परवानगीनं आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आलं. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मालेगावातील वकील संघाने कोणताही वकील आरोपीचं वकीलपत्र घेणार नाही अशी घोषणा देखील केली आहे. त्यामुळे आरोपीला वकील मिळणं आता कठीण झालं आहे. तसंच मालेगावचे आमदार असणारे दादा भुसे यांनी देखील जाहीर केलं की हा खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालवण्यात येणार आहे. उज्ज्वल निकम या खटल्यात वकील म्हणून नेमले जाणार असल्याची घोषणा होताच आंदोलन मागे घेण्यात आलं. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्ट सांगितलं की या प्रकरणात कडक कारवाई होणार आहे. 21 नोव्हेंबरला राज्यभरात संताप उसळला होता. नाशिकमध्ये मोठा मोर्चा निघाला तर मालेगावमध्ये पूर्णपणे बंद पाळण्यात आला होता. 3 वर्षाची होती ती. तिच्या डोळ्यात अजून स्वप्नही नीट आकार घेत नव्हतं. मात्र एका क्रूर दरिद्र्यानं तिच्या छोट्या आयुष्यावर काळाचा शिक्का उमटवला. आता प्रश्न फक्त एका चिमुकलीचा नाहीये. प्रश्न आहे आपल्या समाजाचा, आपल्या न्याय व्यवस्थेचा आणि या देशातील मुलांच्या सुरक्षतेचा. फाशीची मागणी हे फक्त भावनेचं प्रतीक नसून आता तरी दरिद्र्यांना कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे या जनतेच्या आवाजाचं रूप आहे. ही लढाई फक्त कुटुंबाची नाहीये तर प्रत्येक आई बापाची आहे. प्रत्येक घराच्या सुरक्षित भविष्यासाठी आहे.